श्री क्षेत्र ज्योतिबा चैत्र यात्रेनिमित्त दरवर्षी जुनी निखळ तितकीच जिव्हाळ्याची बैलगाड्यांची परंपरा अजूनही कायम आहे। आपल्या लाडक्या सर्जा राजाला सोबत घेऊन बैलगाडीतून ज्योतिबा देवाच्या दर्शनाला येण्याचा रीतिरिवाज अनेकांनी आजही तितक्याच आवर्जून जपलाय। शेकडो मैलांचा प्रवास करून देवदर्शनाला येण्याची ओढ भाविकांमध्ये पाहायला मिळतेय। येत्या बुधवार गुरुवारी होणाऱ्या चैत्र यात्रेनिमित्त असंख्य बैलगाड्या ज्योतिबा डोंगरावर दाखल झाल्यात। सहज सेवा ट्रस्टच्या वतीनं शेकडो मैल चालत आलेल्या या बैलांच्या चाऱ्याची आणि पाण्याची सोय केली आहे। महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र ज्योतिबाची चैत्र यात्रा 1 ते 3 एप्रिल दरम्यान होतीये। या यात्रेसाठी लाखो भाविक वाडी रत्नागिरी दाखल होतात। आजच्या आधुनिकतेच्या युगात जिथं वाहनांचा वेग वाढलाय तिथं आजही चैत्र यात्रेच्या निमित्तानं जुनी परंपरा कायम आहे, ती म्हणजे बैलगाडीतून ज्योतिबाच्या दर्शनाला येण्याची। शेतकरी, कष्टकरी आणि गोरगरीब जनतेचं कुलदैवत असलेल्या श्री ज्योतिबाच्या दर्शनासाठी अनेक कुटुंब शेकडो मैलांचा प्रवास बैलगाडीतून पूर्ण करतात। या प्रवासात थकवा नसतो, असते ती केवळ देवदर्शनाची ओढ। चैत्र यात्रेला जाणाऱ्या बैलांना नटवलेलं असतं, शिंग रंगवलेली असतात, गळ्यात घुंगरांच्या माळा, कपाळावर रेशमी गोंडे अशा थाटा सजवलेल्या बैलगाड्या ज्योतिबा डोंगराच्या दिशेनं कूच करतात। खडतर प्रवास करून शनिवार दुपारपासून या बैलगाड्यांचं ज्योतिबा डोंगरावर आगमन होऊ लागलंय। उन्हाचा तडाखा असल्यानं पाणी आणि चाऱ्याची गरज ओळखून कोल्हापुरातील सहज सेवा ट्रस्टकडून या मुक्या प्राण्यांसाठी चारा आणि पाण्याची सोय केली जाते। गेली 25 वर्ष हा उपक्रम राबवला जातोय। केवळ भक्तांसाठी अन्नछत्र न चालवता भूतदया हाच खरा धर्म मानून ट्रस्टच्या वतीनं बैलांची विशेष काळजी घेतली जाते। कपरी पेंड, भुसा तसंच हिरवा चारा, कोरडं गवत असा पौष्टिक आहार बैलांना दिला जातो। सहज सेवा ट्रस्टचं हे कार्य कौतुकास्पद म्हणावं लागेल।